मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड या ठिकाणी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पंचदिनात्मक पुण्यतिथी सोहळ्यास श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा की जय असा जयघोष करत बुधवारी 11 मार्च रोजी भक्तिमय वातावरणामध्ये प्रारंभ झाला. पुण्यतिथी निमित्तानं श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा की जय या जयघोषानं देवगड नगरी अगदी दुमदुमून गेली. दिवसभरामध्ये शेकडो दिंड्यांनी देवगड इथे हजेरी लावल्यानं भाविकांची मोठी मांदियाळी या ठिकाणी जमली होती. 6 दिवस सुरू असणाऱ्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं बुधवारी 11 मार्च रोजी वेदमंत्रांच्या जयघोषात भगवान दत्तात्रेय आणि श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीजी बाबांच्या मूर्तीस श्री क्षेत्र देवगड दत्तपीठाचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज आणि उत्तराधिकारी स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. तर यावेळी किसनगिरी विजय ग्रंथाचे पारायण होऊन ज्ञानेश्वरी पारायणाचा शुभारंभ करण्यात आला. दिवसभरामध्ये शेकडो दिंड्यांनी इथे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत हजेरी लावली होती. दूरवर आलेल्या शेकडो दिंड्यांचे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज आणि स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते श्रीफळ, शाल देऊन सन्मान करण्यात आला. तर यज्ञ मंडपामध्ये पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं 3 दिवसीय महाविष्णू यागाची पूजा करजगाव येथील सेवेकरी उमाकांत कंक आणि जयश्रीताई कंक या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली आहे. पुण्यतिथी निमित्तानं दुपारच्या सत्रात गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज आणि स्वामी प्रकाशनंदगिरी महाराजांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते. शंकर नाबदे, C24 तास, निवासा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.